नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. वैजनाथ वाघमारे. काल वैजनाथ वाघमारेच्या एका पोराचा प्रताप मी तुम्हाला सांगितला होता आणि त्या प्रतापानुसार त्याच्यावर 376चा गुन्हा परभणीच्या नवा मांडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला. कालच्या 21 तारखेला त्याचा जामीन झाला आहे अशा प्रकारची माहिती आहे. जशीच जामीन होते तसा त्याचा साखरपुडा उरकून टाकला जातो. लातूरच्या एका मुलीसोबत त्याचा साखरपुडा झाला असल्याची माहिती आहे. काल मी तुम्हाला रिपोर्टमध्ये फोटो दाखवले. आता त्या मुलीच्या घरच्यांना याचे कारनामे, वैजनाथ वाघमारेंचे कारनामे, त्याच्या भावाचे कारनामे ही माहिती आहेत का, याबद्दलची माहिती घेण्याचं काम मी सध्या करतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आहेत. वैजनाथ वाघमारेंची पोरं एकापेक्षा एक दुप्पट आहेत. एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे. सदरील पीडित मुलीला वैजनाथ वाघमारेचा दुसरा मुलगा अमित वाघमारे हा फोन करून धमकी देतोय, तू तुझं खानदान कितीही ताकद लावलीस तरीही माझ्या भावाचं दुसरं लग्न मोडू शकत नाही आणि तुझी तर अशीच व्यवस्था करेल, अशा प्रकारची धमकी तो सध्या देतोय. एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव सुद्धा त्या ठिकाणी घेऊन तो सांगतोय की सदरील व्यक्ती माझ्यासोबत फोन लाईनवरून जोडलेला आहेत, ते ऐकतायत. या सगळ्या गोष्टींचा संवाद असणारी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे. ती ऑडिओ क्लिप मी तुम्हाला मराठी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना जाणीवपूर्वक दाखवून देतोय. त्या ऑडिओ क्लिपमध्ये कशा प्रकारचे शब्दप्रयोग, कशा प्रकारचं सदरील मुलीला धमकावण्यात आलं आहे, या सगळ्या गोष्टी त्या ऑडिओ क्लिपमध्ये कुठल्याही प्रकारची वेळ न दवडता ती ऑडिओ क्लिप मी तुमच्यासमोर सादर करतोय. ती तुम्ही बारकाईने ऐकावेत. मग वैजनाथ वाघमारे आणि शिवसेना शिंदे गटाचे हे सगळे नेते ही ऑडिओ क्लिप ऐकतील अशी अपेक्षा आणि यावर कारवाई करतील अशी सुद्धा अपेक्षा या ठिकाणी आपण करूयात. हॅलो, बोला ना सर. सर नाही, अमित वाघमारे बोलतो. अनिकेत वाघमारेचा 3 नंबरचा भाऊ. कॉल रेकॉर्डिंगला टाक. आपण ज्या व्यक्तीशी प्रत्येक कॉल रेकॉर्डिंग करते, माझा बी कॉल रेकॉर्ड कर. चल बरं बरं. पुढं तुला अडचण काय? पुढं हा, तुला पुढं? अडचण काय नेमकं? कसली अडचण? हा, कसली अडचण? बस चल जाऊ. तुझे पैसे किती आहेत माझ्या भावाकडे? काय मला माहित नाही इकडे विषय. माहित नाही तुझं माझ्या भावाला त्रास का देईल? आपण बघू ना बँक स्टेटमेंट काढून. तोंडाने काय सांगू मी? 10 लाख म्हणलं तर विश्वास ठेवशील का? तू 20 लाख रुपये सांग ना, मला कळू तर दे ना तुझे पैसे नाही, किती. तसं नाही सांगू शकत. कॉल रेकॉर्ड करून प्रत्येक जणाला पाठवून मी बोललेला अमित तसं वाघमारे. नाही बाबा. तू प्रूफ कॉल शिवाय कसं काय रेकॉर्डिंगला बोलू? टाक, माझं नाव अमित वाघमारे, अमित वैजनाथ वाघमारे. कॉल रेकॉर्डिंगला टाक आणि प्रत्येक जणाला आत्ता पाठव कॉल रेकॉर्डिंग. बरं 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 ठीक आहे. तू म्हणलीस ना तुझे पैसे येतात. पैसे किती पैसे आहेत तुझे? तू किती देऊ शकतोस? तुझे पैसे किती ते सांगतो. पुढच्या पटीतलं काय बोलायला लागली? बरं. बोल ना कधी प्रमाण. ठीक आहे, समोर ये आपण बँक स्टेटमेंट काढून मग बोलू. ठीक आहे. समोर बिमार नाही. तुझे पैसे किती आहेत? तुला आता पैसे घेऊन येतो, नाही सकाळी पैसे घेऊन येतो. आता काही येणं होत नाही, टाइम लागते परभणीला यायला. बरं ठीक आहे, आल्यावर बोलू मग. हा, आल्यावर बोलू. आल्यावर काय तू बोल ना. असं कसं बोलू बाबा बिना प्रूफचं? तू ते बँकेचे जाणार स्टेटमेंट काढून ये तुझ्या भावाची, त्याच्यानंतर बोलू. ठीक आहे. बरं चला ठीक आहे. तुझी अडचण काय? नाही म्हणजे काय आम्हाला अडचण नाही कळव माझी. ना. किंवा अडचण तुझी अशी आहे. हा? नाही काय अडचण नाही माझी. बघू आपण नंतर. मी थोडं तुला बोलणं एवढं मग गरजेचं नाही तुझी समजत. अडचण ऐक ना, नाही ना. ऐक तुला ना, बोलणं तुला गरजेचं काही नाही म्हणतो, समजत ना. ऐक ना. हॅलो हो सर, हॅलो. मी तुम्हाला बोलणं गरजेचं समजत नाहीये. आपण बघू हा, नंतर काय विषय तर. माझं गरजेचं आहे. तू आता कॉल केलास ना, तुला 100 नंबरनं फोन लावेन मी. किती बरं नंबर ठीक ब्लॉक आहे. मध्ये टाकते? किती दिसते? 100 काय 1000 नंबरनी लावू शकतो, त्याचं काय एवढं? तुझं ते नेटवर्क मला काय माहित नाही काय किती आहे आणि किती नाही. नाही गरीब माणूस आहे मी बाबा. पॉलिटिक्स पॉवर काय मला माहित नाही. पॉलिटिक्स पॉवर काय आला? पॉलिटिक्स पॉवर पॉलिटिक्सला वापरत असल्या कुठे ना म्हणजे पॉलिटिक्स पॉवर वापरायची काय गरज आहे? ठीक आहे, या उद्या बघू आपण आल्यावर. हा दादा, मी काय म्हणायला लागले, हॅलो ताई, तुम्हाला अडचण काय? मला एकदम मोकळं तरी बोला नाही की. काही अडचण नाही. बघू आपण नंतर समोरासमोर विषय करू. तुम्हाला काय आहे? तुम्हाला अडचण नसताना तुम्ही तुमच्या त्या मुंबईवाल्या मैत्रिणीला नंबर दिला सकाळी. मी काय म्हणते, समोरासमोर बोलू बोला. आपण. ठीक आहे. नाही, नाही, मला फोनवर तुम्हाला- बोलायला सांगितलं नाहीये तरी पण मी फोन उचलला. तुम्हाला ठीक आहे, बेइज्जत बघू करत नंतर. नाही. तुम्हाला इज्जतीनंच बोलते मी. ताई म्हणतो. इज्जतीनंच बोलावं लागेल बाळा. नाही बेइज्जत केलं तर काय शब्द माझी. बरं ठीक आहे, बेइज्जत करायचं काय प्रॉब्लेम? हा? बेइज्जत करून दाखव. तुझे पैसे किती आहेत सांग मला. तू सांग ना. सांगितते ना बँक तुझी स्टेटमेंट अडचण काढून. काय ते? मी तुला काय म्हणाला, बँक स्टेटमेंट काढा. आम्हाला तेवढेच काम आहे. स्टेटमेंट काढा, ही काढ. तुझ्या मागे तू काय अप्सरा बिप्सराच का तुझ्या मागे फिरायला? तू सांग ना तुझे पैसे किती रक्कम. 2 मिनिटात पैसे आहेत तुझे. अरे बापरे, हो का? मग ते 42,000 रुपये देऊन टाक बरं तेवढे माझ्या मैत्रिणीचे. तुझे लगेच सांग, एका तुझे. मिनिटात.
तुझे वैयक्तिक माझं बघू सांग. गाडी नंतर, गाडी आधी माझ्या मैत्रिणीच्या देऊन भावाच्या टाक. नावावर आहे. हा हा चल बोल 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 ऐकायला बोल बोल ते ना, आधी बोल. 42,000 रुपये देऊन टाक, मग बघू. हा ठीक आहे चल 42,000 चालतं, पाठवून मला आणखी स्क्रीनशॉट पाठव ना. आणखीनचा नाही विषय, आणखीन तुझा आणि माझ्या भावाचा आहे, ते आम्ही दोघं मिटवून घेऊ. आणखी 42 नंतर ताई सांगा आधी मला. मी 42 पाठव, स्क्रीनशॉट पाठव, बाकी नंतर फोन कर, ठीक आहे? एक मिनिट ताई, एक मिनिट आम्हाला लिहू द्या की 42,000 पेन दे पेन पेन. 42,000 रुपये. हा ताई 42 नंतर आधी एवढे पाठव, स्क्रीनशॉट दे, नंतर बाकीचं कॅल्क्युलेशन, ठीक आहे? तुझं कॅल्क्युलेशन तू कोण आहेस कोण आहेस तू? मग तू मला विचारणार, तू कोण आहेस? हा तुझ्याशी माझा काही संबंध आहे का? तू माझ्या भावाला त्रास काय द्यायलीस विनाकारण? कोण तुला भाऊ बोल तुझा? ना, किती काय रक्कम आहे ती? त्या रेकॉर्डिंग भावाला टाक, समोर घेऊन कुणाला ये. पाठवायची पाठव, कुठल्या आमदारला पाठव, महिला आघाडीला पाठव. अरे तू आमदार, तू खिशात घेऊन फिरतो, मला माहित नाही का? तुमच्या डोक्यावर मुख्यमंत्र्याचा हात आहे, तुम्ही काय आमचं वाकडं करणार आहे? ए बाबा, मुख्यमंत्र्याचा हात नाहीये बाबा. तू राजकारणाचा विषय कुठल्या कुठे घालू नको. तेच बोलते, तुम्ही आम्हाला दाबूनच बसवणार ना, आमचं काय चालणार आहे? विषय काय तितका बोल, तू कुठे बी जाऊ नको. मी पैशाचं बोलले मग मी तेच विषय म्हणाले, 42,000 रुपये पाठव, स्क्रीनशॉट दे, आणि बाकीचा विषय नंतर बोलू, ठीक आहे? विनाकारण राजकारणामध्ये विषय घेऊ ऐक ना, हॅलो दादा, हा बोला 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 42,000 रुपये पाठव आणि नंतर स्क्रीनशॉट दे, मग बघू पुढचं, ठीक आहे? मिटतंय का तुमचं? नाही मिटणार तेवढ्या पैशावर नाही रे, जेवढे घेतले त्याचा हिशोब तुझ्या भावासोबत करू ना. तुझ्या भावाच्या अकाउंटचे स्टेटमेंट काढ. तुला स्पष्ट सांगायला ऐक, तू माझ्या भावाच्या लग्नामध्ये अडथळा घालायलीस. आयुष्यामध्ये तुझ्या बहिणीचं आणि तुझं लग्न होऊ देणार नाही मी. अरे बापरे, हेच ऐकायचं होतं. कॉल रेकॉर्डिंग पाठवलीस, माझ्यासोबत झोपलाय, माझ्यासोबत असं, माझा खरकटा घे. तुझं कुठे बी लग्न होऊ दे, त्याच्यासोबत मग तू बी खरकटा घे. आमचं काय 0 मिनिटात काम आहे, गेट क्लिअर करून टाकू, 1 मिनिटात उरकून टाकू. अरे आता संध्याकाळी करा जाऊन, काय हरकत नाही मला. हा हे लक्षात राहू दे. चालते चालते तेच चालते सांगितलं मी तुला. चालते दादा, उद्या ये त्यावेळेस तू पण सोबत. उद्या यायला मी 5 मिनिटात टाइम लागते यायला, त्याचा काही विषय नाही. तुझं किंमत बोल, मला घेऊन यायचं कळतं पैसे. आमच्याकडे ऑनलाईन मिळणार तसलं काही नाही. ठीक आहे. मग आता कशाने पाठवणार होता? आता कशाने पाठवतो म्हणलास? ऑनलाईन नाही तर कुठून पाठवतो? तुझ्यापाशी येऊन देणार मी. किती वेळात? ताई म्हणून, माझी बहीण म्हणून तुझ्या किती पायापाशी वेळात? आणून देणार. हे ताई किती हो, वेळात? माझ्या भाऊने पैसे घेतले. किती वेळात? काही वेळात नको सांगू, सकाळी येऊ शकतो. आता काही ठीक आहे, या सकाळी या. सकाळी या, स्टेटमेंट घेऊन या, ठीक आहे? चालतंय, ठेवू का? ठेव कशामुळे? बोल ना तू. का अरे काय बोलू तुला? रेकॉर्डिंग पाठव ना तू. कुणाला कुठे पाठवायची तिथं पाठव, आणि कुठं जायची तिथं जा. म्हणजे कुणापाशी गेली सगळं मला. आता जा ना. एखाद्या भावानं मला उद्या म्हणावं काय बोलला, कसा बोलला. माझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये पॉइंट आहे. त्याच्यामुळे तू कुणापाशी गेली बोलणार. आधी रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर ती रेकॉर्डिंग. बरं ऐक ना, मला तुझ्या बोलण्यातून जरा भीती वाटायला लागली. मी काही थोडं ऐक ना 2 मिनिटं. बहीण भावाला भीती का कधी? ऐक ना, नाही बाबा, तुमच्या नादी लागणं म्हणजे माझा मूर्खपणा आहे. मी घाबरले तुझ्या कॉलला. ऐक ना ताई, ऐक ना ताई, भावाशी तरी मोकळं बोल. भाऊ आहे मी तुला, भाऊ समजून बोल. तुमची एवढी पावर मला आता घेऊन राहावं लागेल ना, थोडं तरी वेळ आहे का? गरीब माणसं आहेत, खाया भाकर नाही आम्हाला, चपाती खातात आम्ही. मला भाकर खूप वाटते, पण भाकर बनवीत नाही, चपाती बनवते आई. किती दिवस वाईट येतात. बरं चालतंय. ऐक ना, तू काय म्हणलीस पैसे आहेत म्हणली मोठ्या भावापाशी, मग सांग ना. अरे ऐक ना, समोरासमोर बोलाय काय अडचण आहे का तुला? ताई मी काय म्हणतो, कॉल रेकॉर्ड कर ना, आता पाठव ना. अरे काय एकच गोष्ट परत तुला उद्या ये म्हणलं ना सोबत. तू किती कुठं जाऊ शकते तिथपर्यंत माझी कॉल रेकॉर्डिंग पाठवताय. मी तुझ्या सोबतच बसायचंय मला उद्या. ये तू. माझ्यासोबत नको का बसू. मी लय ही आहे ग. पोहोचलेला आहे का? 20 रुपये खर्चायला. मला का लय पोहोचलेला आहे. नाही ग ताई, तुला खोटं भेटलं काय? पण नाही तसं काय नाही ताई. चालतंय, ये मग उद्या बाळा, मी वाट बघते. नाही मी काय म्हणतोय ते ऐकतो, तुझं उत्तर दे. तुला आज बी उत्तर द्यायचे, उद्या बी उत्तर द्यायचे. म्हणजे मला उद्या तुझ्याकडून माझ्या भावानं जर काही पैसे आणले असतील तर मला घेऊन यायला सोबत, असं म्हणतोय का ताई? बरं तुझ्यानं जेवढे घेऊन येणार तेवढं घेऊन ये. अगं ताई ऐक ना, माझ्या मशनीवर मी 25,000 रुपये महिन्याला कामाला करतो, फुकले ना. 2 महिने काम केले, माझी अवकाशी प्रमाणे 50,000 रुपये गोळा आहेत ग. ते आम्ही तुला देतो ग ताई. मग मी असं म्हणतोय ताई, तू म्हणते समोरच बोल, असंच बोल, तसंच बोल. मला सांगते, मग मला घेऊन यायला कळतं. त्या मशीन मालकाकडे माझे पैसे अडकलेले आहेत, बंद झाले. तुला म्हणताय तेव्हा माझे पूर्ण पैसे द्या. माझं पाणी दे ग एक ग्लास पहिला. म्हणून ताई तुला असं म्हणतोय. बरं थांब पाणी पिऊ दे बाळा, थांब. पे ग ताई, पाणी पे. हॅलो. हा ताई बोल.
बोला पुढं. म्हणजे मला सांग की म्हणजे 50,000 रुपये 40-50,000 रुपये द्यायची माझी अवकात आहे बघ, भाऊ म्हणून. तुझा भाऊ आणि त्याचा बी भाऊ म्हणून माझी अवकात किती आहे, म्हणजे अवकाती प्रमाणे उद्या मी येतो, एकटा येतो आणि ताई तुला पैसे देतो, बस ताई. जर ह्या नको बाळा, तुलाच पैशावर ठेवते माझ्याकडून बहिणीची ओवाळणी म्हणून ठेव तुला भाऊबीजची. उपयोग काय नाही मला, सख्खी बहीण नाही ना, मला एकच बहीण आहे, माझ्या चुलत्याची पोरगी आणि मावशीची पोरी, एवढ्याच बहिणी आहेत मला. माझ्याकडून ठेव की. नाही का ताई, राखी तुम्हाला राखी बांध ना, मग मी तुझ्याकडून ठेवतो. तुला बांधतीस राखी. असं तसं काही बोलून चालन ग ताई. मी काय म्हणतो ते लक्षात येते का? तू म्हणलीस ना भावाला पैसे आहेत, असं तसं बऱ्याच गोष्टी आहेत तुमच्या. पण मला कळू तरी द्या की माझी अवकात 40-50,000 द्यायची वगैरे, म्हणजे कष्टाचे पैसे आहेत हा, मी काम केलेले, मग मी ते तुम्हाला देऊ शकतो. मग असं बोलतोय ना मी. बरं. तितक्यात तुमचं मिटतंय का? नसलं मिटत आणखी मशनीवर जातो, उत्तर ऐक ना, घेतो. तू आतापर्यंत जे काय बोललास ते माझ्या दिमागात काहीच गेलेलं नाही. तू उद्या ये. तुझ्या दिमागात काहीच जाणार नाही ना. उद्या ये, उद्या बघू आपण, ठीक आहे. तुझ्या दिमागात फक्त समोरच्याचं वाटोळं करायचं आहे ना. कोणाचं वाटोळ? ज्याचं ऑलरेडी वाटोळ आहे त्याचं काय वाटोळ करू? ऐक ना, ज्याचं ऑलरेडी वाटोळ आहे त्याचं काय वाटोळ करू? हा, काही करू शकते. किती बदनामी झाली का, पोरगा आहे ती. हा बरोबर आहे. ती डोक्यात बसलेली असते. करा ना माझी, मला काय अडचण नाही. फुल. काय तुझ्या भावाचा नुसता फोन चाल ना, गॅलरीतल्या फोटो बघ ना नुसत्या. बदनामीला काहीच कमी पडणार नाही बदनामीला. तुझ्या भावाची फोटो गॅलरी ओपन कर ना फक्त. कॉल रेकॉर्ड करत नाही तू, माझा रेकॉर्ड करून ऐक ना, हो मी करते. मला सगळं ऐक 2 मिनिटं. तुझ्या भावाची गॅलरी ओपन करून बघ ना. काय? तुझ्या भावाची फोटो गॅलरी ओपन करून बघ ना. मला काय तुला कळलं बदनामी माझी कशी, किती इझी करू शकता तुम्ही ते, किती इझी. तुझं म्हणणं काय आहे? ह्या गोष्टी बदनाम करून दाखव तुला. तू माझ्या भावाला केलं मी तर करणारच ना, मग करून दाखव. विषयच नाही ना, जीव गेला हरकत नाही काय. मग ह्या आयुष्यात उपयोग काय? माझ्या आई वडिलाला, माझ्या भावाला तर त्रास होत असेल, ते चौघामधलं एक मेलेला परवडते ना. ऐक ना, पुरुषाची बदनामी होत नाही आताच म्हणलास, मग तुझा भाऊ नक्की कोण आहे? कोण? तू तर म्हणलास ना पुरुषाची बदनामी होत नाही, मग तुझ्या भावाची बदनामी झाली, मग तुझा भाऊ कोण आहे? अरे किती बदनामी करतो. कोण आहे? पोरगा आहे का पोरगी आहे? तू आता काय बोललास? पुरुषाची बदनामी होत नाही, पोराची बदनामी होत नाही. मग तू परत बोललास माझ्या भावाची बदनामी झाली, मग भाऊ आहे का बहीण आहे ती? पोराची बदनामी होत नाही. मग तू आता कसं काय बोललास? आता कसं काय बोललास माझं होईल जाईल ते मी माझं बघून घेईल. तू कसं काय बोललास माझ्या भावाची बदनामी झाली? पोराची तर होत नाही, मग भावाची कुठून झाली? भाऊ कोण आहे? मी काय म्हणाले तुम्हाला? नाही, आधी याचं उत्तर दे. आधी याचं उत्तर दे. माझं डोकं घुमणार नाही. आधी याचं उत्तर दे ना. तू काय बोललास? ऐकून घे, ऐकून घे, ऐकून घे. ऐक ना, ऐकून घे, माझे रेकॉर्डिंग पाठव. ऐकून घे ना. बोल. ये मग उद्या फोनवर. असे मला बोलण्यात इंटरेस्ट नव्हता, तुला उत्तरच नाही माझ्या प्रश्नाचं द्यायला. तुला काय आता येतो भावाला घेऊन ये, बोलायला लागली. भावाला घेऊन ये, भावाला घेऊन ये. भावाला काय घेऊन मी येतो तुझा भाऊ आला का मी रस्ता आला ना तुझ्यापाशी. ठीक आहे, जेवढे आणायचे तेवढे घेऊन ये तोपर्यंत. तुझ्या सकाळी दारात येतो मी. चालतंय, वाट बघते. किती वाजता येशील? रेकॉर्डिंग पाठव, फोटो पाठव. किती वाजता येशील? तुझ्या अख्ख्या खानदानाने बी ताकद लावली तर लग्न मोडू शकत नाही. अरे कर मग, आता जाऊन कर. ऐक ना, तुझा लंगडा बाप बी आला ना, लंगडा तू शकत नाही. बरं आता जाऊन कर ना. तू कुठल्या बी राजकारणी माणसाकडे जायली सांगायलीस मला असं केलं, आता कुठे बी जायली शिकायला लागले. प्रेमाच्या गोष्टी कशा असतात त्याला समजून सांगायचं, बाळा असं बाळा तसं काय. तुझं हे काम नाही ना, रेकॉर्डिंग पाठवायचे, फोटो पाठवायचे. मग त्याच्या नजरेमध्ये तू वाईट होणार का नाही ताई? कोणा सांगितलं रे तुला एवढी स्क्रिप्ट कोणा बनवून दिली बोलायची? कोणची? हे सगळं वचन द्यायची. रक्तामध्ये कॉल रेकॉर्ड कर ना. मी परफेक्ट बोलण्यामध्ये माझ्या शब्दामध्ये पॉइंट आहे. भारी वचन देतोस तू पण. वचन देत नाही, तुला आलेच कळन ना काय. बरं ये वागा, उद्या या, मी वाट बघते. वागा नको म्हणून तिथं आलेच तुला कळन वाघ काय असते. बरं या, उद्या या. तुझी ताई बी तुझ्याकडून 2 रुपये घेतलेले मला सांग. अरे उद्या ये ना बाबा. आता तुला काय, आता डोकं फोडून सांगा. उद्या ये म्हणाले तर तू बोलतच राहिला शब्दाने. उद्या यायलाच ना, मग समोरासमोर बोलूया ना. अगं बोलूया ग. मग आता फोनवर नाही बोलायचं, मला तुला सांगायला ना. अगं ताई माझी अवकाशच तेवढी 50,000 अरे तुम्हाला काहीच नको देऊ, तू इथं ये उद्या.
नाही ग ताई, नाही ताई, तुझे पैसे देणार ग ताई मी. समजा अरे तू म्हणते पैशाचाच ना, विषय करा, तुला येणं होते का नाही? नाही मी येणं मग होतं ये, की नाही आल्यावर बोलू. येणार किती. ताई तुझी फोन कसं अडचण केला काय? अरे मला वेळ नाही बोलायला, तू उद्या येईलच ना. आपण नाही का तुमच्यापाशी? ऐक ना, हा बोला ना ताई. मला तुझी धमकी दिलास ना, त्याच्यातून मला थोडी भीती वाटायला लागली. ताई मी धमकी कधीच देत नाही आपण ताई. उद्या मी आल्यावर बोलू करून ना. दाखवतो ना ताई. ताई मी धमकी कधीच देत नाही. अख्ख्या आमच्या म्हणजे माझ्या गावाला माहिती आहे, माझ्या फॅमिली मी धमकी कधीच देत नाही. मी लय गरीब माणूस आहे. हा पण इतकं आहे, मी करून दाखवतो. मी धमकी कधीच बरं देत मग ठीक आहे, उद्या करून दाखव, उद्या ये हा. नाही. आपल्याला धमक्या वगैरे असल्या आपल्याला बरं ऐक ना, उद्या मला घरी थांबायचं तर कितीपर्यंत यायला लागला? तुम्ही माझं 2 शब्द ऐकता का? उद्या सकाळी तुमच्यापाशी 10 वाजेपर्यंत येतो, पण तुम्ही माझं 2 शब्द ऐकता का? हा बोला ना साहेब, बोला. तुमचं ट्रू लव्ह होतं का? म्हणजे नाही नाही नाही, टुरू बिरू काही नव्हतं आमचं. सांगल उद्या. मोकळं सांगा की नाही 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 नाही, काय टुरू नव्हतं? नव्हतं, चुत्या होते मी 4 वर्ष मागं घासायला त्याच्या. मी काय म्हणतो ते असं नीट बोला की, मनातून बोला की, असं कसं नाही बोलताय नाही नाही, सारखं. ट्रू नव्हतं, मग काय टाइमपास होतं? केलता. टाइमपास केलता. मग तुझ्या बापाला 1 लिटर रक्त त्यानं उगाच दिलं का शेट उपटायला? मला काय माहित नाही, त्याचं ट्रू असेल मग, हा? त्याचं 1 ट्रू लिटर असेल रक्त मग. त्याच्या अंगातलं काढून काय दिलं मग ट्रू लव्ह नव्हतं तर? त्या काय की बापासाठी मी कोण तेच बोलते, माझं तर काही नव्हतं, त्याचं असेल. आता तुझं प्रेम होतं ना, तर तू मुलीनं बोलायचं. तुला घरात आणायचं ठरलं होतं. मी तर म्हणलं तिथं हडपसरला डीजे पीजे तयार केलता. पण तुझ्यापाशी ज्या दिवशी तो आला, त्या दिवशी काय झालं तुमचं? तू म्हणलीस त्याला नाही करायचं म्हणून. तो म्हणला तुझ्यासोबत नाही करायचं. घरी म्हणून गेलता तो बिचारा. कसला का माझा भाऊ आहे. घरी काय म्हणून गेलता तो? मला त्या पुरुषासोबत लग्न करायचंय. आता म्हणून घरून राग रागच सकाळी गेला. बरं आज लाव ना संध्याकाळी डीजे भावाच्या लग्नात, आज लाव ना. माझा कशाला विचार करायचा? जे गेलं त्याचा विचार नाही करायचा, पुढं कसं थांबवता येईल त्याचा विचार कर की. सांगतोय मी. ऐकणं काम तुमचं नाही. तुझ्या भावाची लॉयलिटी मला पचना गेली रे, खूपच लॉयल राहिला ना तो माझ्यासोबत. हा पण त्या दिवशी तुमच्यापाशी परभणीला त्या दिवशी तुमचं काय झालं? ऐक ना, हा एवढा बोला. लॉयल राहिला ना, ते मला पचलं नाही. मी काय म्हणतोय घरी मग एवढं लॉयल तुम्हाला पटलं नाही, तुम्हाला राग यायला, तुम्हाला बोलायला लागले. कुठल्या तरी मादरचोद चिवत्या सांगन का घरी मला ती पूर्वी करायची म्हणून? तू कसली काय? मी तुला नाव ठेवायले का? नाही. तू कसली का असना, पण बिचारा घरी म्हणला मला ती पूर्वी करायची. आणि तुझ्यापाशी आल्यानंतर त्याला काय म्हणलीस? माझ्या घरचे राजी नाही, माझा चुलता राजी नाही. काय नेमकं म्हणलं काय तुम्ही? काय माहित नाही, मला काय आठवत नाही. हा मग त्याचा घरी शिव्या खाऊन भांडणं करून विचार म्हणलाय मला त्याच पुरुषासोबत लग्न करायचं. आणि घरून गेला उपाशी पोटी तुझ्याकडे आला परभणीला. तिथून तू त्याला काय म्हणली? कधी आलता माझ्याकडे? हा हे तर म्हणजे point तारीख आहे. तारीख 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 मागच्या रविवारी एक आला होता. तू दुनियाची किती बी चाबरी असलीस तर आम्ही समोर तुझं चाबरपणा चालणार नाही. हा तू माझ्या बापाला पडद्याकडे पाठव. बाप तर जवळच आहे, बापाला कोणती रेकॉर्डिंग पाठवायची? कॉन्फरन्सला कोणीतरी आहे, बाप जवळ आहे ना, आता कोणाला पाठवू रेकॉर्डिंग? कॉन्फरन्सला PS आहे आमच्या इकडं. बरं बरं, साहेब आहेत ते. अच्छा. अरे बापरे, साहेबांना पण घेतलं का कॉन्फरन्सला? हा नाही नाही, ते म्हणजे त्यांना बी कळावं ना मी काय बोलतोय. बरं बोलायला बरं जरा. हा म्हणजे बोलायला ना. काय नाव त्यांचं? PS आहे ना, काय नाव? PS आहे भालेराव धारूळ. धारूर पोलीस स्टेशन का? धारूरची आमच्या घरी येत ना, धारूळ चौकी येते आम्हाला. बोलायला लाव ना जरा मला. नाही तुम्हाला बोलून उपयोग नाही ना, त्यांचं चालू आहे ते आता ऐकायला लागले, रेकॉर्डिंग चालू त्यांची. त्याच्यात तू रेकॉर्ड करते तसं मला बी काहीतरी ठेवावं लागेल ना. अरे मी पाठवते सगळ्या तुम्हाला, ठेवावं म्हणून तुम्ही पण तुमच्याकडं. तू माझी बी करणार रेकॉर्डिंग काय? ऐक, माझ्याकडे आहे ऑटो रेकॉर्ड, ठीक आहे. इच अँड एव्हरी कॉल माझ्याकडे होतो रेकॉर्ड. मान गए गुरु, मान गए गुरु तेरे को, मान गए. जेव्हापासून मान गए तेरे को गुरु, ऑटो रेकॉर्ड म्हणलं तर मान गए तेरे को. यही चाहिए इस जिंदगी में आए ना, यही क्वालिटी चाहिए. प्रूफ रहना चाहिए तेरे पास. ये क्वालिटी चाहिए तेरे पास. तुझं वय काय रे? माझं वय 24 आहे. असं हा केस होती माझ्यावर, नाबालिक नाही मी. नाही, केसचं नाही, तुला अक्कल दिसायली भरपूर म्हणून म्हणलं. नाही केस होती होताही माझ्यावर, नाबालिक नाहीये. अरे तू एवढा गुंडेगिरी लाईन मध्ये आहे म्हणलं, तुझ्यावर केसचा काय विषय? मग मला एक सांग, त्या दिवशी तुझ्या 2 नंबरच्या भावाने एवढा मार खाल्ला, मग ते कसं रे सहन केलं तुम्ही? अगं ताई त्याचे काय हातपाय तोडून गळ्यात बांधले नाही? काय राजकारणी विषय असतात. तुला काय माहिती? तुला खायला भाकर नाही घरी. तुमच्या आताशी कस्तरी आठवलं गाळग. तेच तर तुझ्या भावाच्या जीवावर जगत होते, आता गेल्यानं मला टेन्शन यायले. तेच आता तुझा भाऊ सोडून गेला, टेन्शन आलं की आज संध्याकाळला काय खाऊ मी? तू आज संध्याकाळी भूखा. तुझ्या भावाचा का?
नाही नाही तुझ्या बापाच खान लंगड्याचा. हा बरं बरं ठीक नाही. आहे. तुला प्रेमानं चालतंय. बोललेलं, तुला प्रेम तुझं कळलं नाही. तू हम्म. ऑटोमॅटिक तू सिस्टमॅटिक तू पूर्ण केलास, ती सगळा रेकॉर्ड पाठव, ही पाठव, ती पाठव. तुझ्या हम्म. हाताने केलंच ग ताई तू. बरं तू मला फक्त 2 गोष्टी बोलणार होतास. एवढं कशाला बच्चन वाढायला? उद्या येईलच ना. तू काय म्हणलास माझ्या 2 गोष्टी आहेत. तू ह्याला त्याला फोन करतेस, तू मला फोन बोलत जा ना. तुला कसं राहीन तुझा आणि माझा काय संबंध? अरे बाप. हा कायदा वाचलास का घटना वाचलीस? मग तुझ्या माईच्या पुतीचा संबंध आहे का? माय घाली माझ्या मावशीला फोन करतेस ते आईला हम्म. ठेवलं तुझ्या, मग काय मला तोंड कळवायला लागलीस का? अजून हा? अजून तुझा माझा काय संबंध म्हणायला लागलीस ते? हम्म. बोललीस ती बोललीस त्या माय बहिणीला ठेवलं तुझ्या, मग माझ्या काय टुपटाची दुपट झाल. कुठं कॉल रेकॉर्डिंग द्यायची दे माझे. चल ऑटो रेकॉर्डल्या माझ्या बुल्ल्याला सांग ऑटो रेकॉर्डिंग सगळं रेकॉर्डिंग. लग्न मोडतेस का तू आमच्या पोराचं? तुला काय संबंध आहे? तुझ्याकडे 3 लाख रुपये आहेत माझ्या भावाचे, पैसे चल. माझ्या देखत दिलेत पैसे. अरे बाप. हा कुठं हा कुठं काय पुढं माझ्या देखत दिलेत तुझ्या पैसे 3 लाख रुपये एकदा आणखीन एकदा दिलेले आहेत. मला येड्यात काढायला लागली. 3 लाख रुपये दे चल माझ्या भावाचे, तू माय खाली. काय तुझे किती शर्ट उपटायचे ना, काय उपट ते उपट. माझ्या भावाचा कार्यक्रम झाला तुला माहिती आहे, सगळं माहिती आहे. तू माझ्या भावाचे 3 लाख रुपये दे चल. त्या दिवशी घेतलेले माझ्या देखत दिलेत तुला. बर आता हे कुठून कॉल काढले रेकॉर्डिंग होते चालू आहे पैसे? माझी. मला दाखवायचे ना पुढे तुझ्या कुठून बापाला, काढले होते रे माझ्या पैसे तुझ्या लंगड्याला, तुझ्या भावाने? बापाला. कुठून काढले होते पैसे? तुझ्या बापाला दाखवतो मी. माझ्या बुद्ध्याला सांगतो. हा पैसे कुठून काढले होते? कोणते पैसे? मी माझ्या कामात दिले ते उचल घेऊन. ते पळून कुठून आलेल्या काढले मशीन होते? मधून त्या लोकांचे पैसे घेऊन ते का? तुला मी मशीन मागवल्याचे उचल घेऊन पळून आलतस ते दिले का? माझी ऐक ना, माझी मशीन डिझेल विकून पैसे गोळा करून दिले. ते 3 लाख रुपये दे ना नाही नाही उचल घेऊन पळून आलतस एका ठिकाणी, ते दिलेस का काय? हा मग ती सगळे मिळून तुला दिले ना मी पैसे. पण माझे पैसे आहेत ना ते. अरे माझ्या रे देखत रे दिले. रे. माझ्या मला हाताने कशाला घेतले दिलते नाहीत रे? का तू पैसे? मला कशाला दिलते? तू मागितले नाहीस का? कधी? हो बरं मागितले तू होते. हा म्हणले वडिलाचं ऑपरेशन आहे हो म्हणले हो नाहीस कधी दिलते? का? हा कधी दिलते? किती दिवसापूर्वी? त्याला माझ्या माहितीनं ह्याला मी हा लवकर सांगायचं ना, एवढा वेळ कशाला? ते कोणत्या महिन्यात दिलते? थांब ना, सांगतो ना तुला. हा, सांगतो हो, मला हो, कशाला शिकवायला हो, लागलीस? माझ्या विचारा, हाताने दिले तुला विचारा. 3 लाख रुपये. तू माझे बर. 3 लाख रुपये द्यायचे. त्यातलं जास्त बोलायचं नाही पुढचं. बर तुला बर वाटायला कोणत्या काय तुला महिन्यात लय ए, जमतंय? विषय बंद कर. कोणत्या तुला- महिन्यात दिलते सांग तुला पैसे? तुला वाटायला काय तुला लय जमतंय? ह्याला रेकॉर्डिंग पाठव, त्याला रेकॉर्डिंग. तू नको नाद करू बाई. बरं पैसे काय? कोणत्या महिन्यात दिलते तुला आमच्या विचारलं का पोराचं भावाला? वाटोळं करायचं ना, तुला पैसे उद्ध्वस्त कोण्या करून महिन्यात टाकीन. दिलते? एवढी ताकद माझी आहे. पैसे उद्ध्वस्त कोण्या महिन्यात करीन, दिलते? लक्षात राहू दे. पैसे कोणत्या महिन्यात उद्ध्वस्त दिलते? करीन, उद्ध्वस्त. पैसे कोणत्या महिन्यात दिलते? तू वाटोळं करशील ना, पैसे कोणत्या तुला महिन्यात उद्ध्वस्त दिलते? करीन. पैसे ते कोणत्या तिकडं- महिन्यात दिलते? ती माझ्या बुल्ल्याला सांग पैसे कोणाला दिलते. तुला पैसे दिलते मी. तू दिलते पण कवा दिलतेस ते आता सांग की. काय ते तुला सांगतो ना, म्हणजे आल्या तू म्हणालीस ना उद्या ये सकाळी. तुला सगळं प्रूफ देतो ना मी सकाळी. तुझ्याकडे आताच प्रूफ नाही, उद्या काय माझ्या हाताने दिले देतो? तुम्ही 3 लाख रुपये तुला. बरं बरं कोणत्या महिन्यात? तुझ्या वडिलात तू काय रे म्हणले असं तसं कधी दिलते ते सांग. त्याच्यापाशी एक्स्ट्राच बोलते call अरे record कर, फालतू call